नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 12 फेब्रुवारी 2026. सुरू करूया आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत केरळमध्ये पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण झालेली आहे. भारताने सॅफ अंडर-19 महिला फुटबॉल कप हा नुकताच जिंकलेला आहे. या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच भारतामध्ये लोकर उत्पादनामध्ये राजस्थान हे राज्य अव्वल ठरलेले आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात शक्तिशाली देश हा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा इंडेक्स आहे आणि या इंडेक्सनुसार मी कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेले आहे, की संपूर्ण महत्त्वपूर्ण देशांची ही पॉवर काउंट केली जाते आणि याच पॉवरनुसार जगातील सर्वात शक्तिशाली देश ठरलेला आहे अमेरिका. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे रशिया, तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन, तर चौथ्या क्रमांकावर आहे आपला भारत. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 12 फेब्रुवारी. 12 फेब्रुवारी 1824 स्वामी दयानंद सरस्वती यांची आज जयंती. त्यांचे मूळ नाव मूळशंकर करसनदास तिवारी. ते आर्य समाज संस्थेचे संस्थापक होते. आर्य समाजाची स्थापना 1875 या साली करण्यात आलेली होती. त्यांच्या सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे प्रकाशन 1875 या साली झालेले होते आणि त्यांची महत्त्वाची घोषणा होती वेदांकडे चला म्हणजेच बॅक टू वेदास. 12 फेब्रुवारी 1742 बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा आज जन्मदिवस. 12 फेब्रुवारी 1809 उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा आज जन्मदिवस. 12 फेब्रुवारी 1794 पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांची वानवडी येथे आजच्या दिवशी निधन झालेले होते. 12 फेब्रुवारी 1804 जर्मन तत्ववेत्ता इमॅन्युअल कॉन्ट यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर 12 फेब्रुवारी 1922 असहकार आंदोलन आजच्या दिवशी स्थगित करण्यात आलेले होते. आपल्याला माहितीच आहे की चौरी चौरा येथील हिंसक घटनेनंतर महात्मा गांधींनी याच दिवशी असहकार आंदोलन अधिकृतपणे मागे घेण्याची घोषणा केलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. केरळमधील पहिली पूर्णपणे दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण बनणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थान्या नाथन. विद्यार्थी मित्रांनो, केरळमध्ये पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश पदी आता थान्या नाथन या महिलेची निवड झालेली आहे. दिवाणी न्यायाधीश म्हणजेच कनिष्ठ विभागाची न्यायिक सेवा परीक्षा त्या पास झालेल्या आहेत आणि अपंगत्व गुणवत्ता यादीमध्ये त्यांनी रँक पहिला हा मिळवलेला आहे. केरळ उच्च न्यायालयामध्ये आता त्या समाविष्ट होतील. महत्वाचा न्यायालयीन निर्णय काय होता? तर सर्वोच्च न्यायालयाचा 2025 चा निर्णय होता की अपंगत्वामुळे उमेदवार हे अपात्र ठरू शकत नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्याला वन लाइनर या घटकामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. केरळमध्ये पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश आता झालेली आहे. तिचं नाव आहे थान्या नाथन. पुढचा प्रश्न. सॅफ अंडर-19 महिला फुटबॉल कप 2026 मध्ये विजेता देश कोणता ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. सॅफ अंडर-19 महिला फुटबॉल कप हा नुकताच भारताने जिंकलेला आहे. तर उपविजेता देश ठरलेला आहे बांगलादेश. याची ही 7वी आवृत्ती होती. याचं ठिकाण होतं पोखरा, नेपाळ. भारतीय कर्णधार होते जुलान नोंगमेथेम. तर सॅफचं मुख्यालय आहे ढाका, बांगलादेश या ठिकाणी. बेस्ट गोलकीपर हा पुरस्कार मुन्नी हिला या भारताच्या खेळाडूला भेटलेला आहे. तर फेअर प्ले अवॉर्ड हा देखील भारताच्या संघालाच मिळालेला आहे. भारताचा सॅफ अंडर-19 महिला फुटबॉल कपामध्ये तिसऱ्या वेळी विजय ठरलेला आहे. 2019, 2022 आणि 2026 या 3 वेळा म्हणजे टोटल 7 पैकी 3 वेळा भारताने हा चषक जिंकलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी टीम्स होत्या 4 भारत, बांगलादेश, नेपाळ आणि भूतान. पुढचा प्रश्न. महिलांसाठी 50 एकर औद्योगिक पार्क कुठे सुरू झालेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गौरी बिदानोर. कर्नाटकामध्ये पहिला महिलांसाठी 50 एकर औद्योगिक पार्क हा आता गौरी बिदानोर जे कर्नाटक या राज्यामध्ये आहे या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि महत्त्वाचे म्हणजे हे महिलांच्या नेतृत्वाखालीलच आहे. उद्घाटन करणारी संस्था आहे फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन म्हणजेच फिक्की FLO. यामध्ये सहभागी संस्था आहेत कर्नाटक औद्योगिक क्षेत्र विकास मंडळ आणि कर्नाटक उद्योग मित्र. याचा मुख्य उद्देश आहे महिलांना उत्पादन व मोठ्या उद्योगामध्ये प्रवेश सुलभ करणे.
तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, की वन लाइनर या घटकामध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकतात. आपल्याला फार वेळ परीक्षेसाठी नसतो. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सरळ नोट डाउन करून ह्याचे जर नोट्स तुम्ही काढून ठेवल्या, तर तुम्हाला ते बेनिफिशियल राहणार आहे. लक्षात ठेवा, कर्नाटकामध्ये पहिला महिलांसाठी 50 एकर औद्योगिक पार्क कुठे स्थापन केलेलं आहे? तर गौरी बिदानू, कर्नाटक या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, भारतामध्ये लोकर उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राजस्थान. भारतामध्ये लोकर उत्पादनामध्ये राजस्थान हे राज्य अव्वल ठरलेले आहे. 2026 मध्ये भारतातील लोकर उत्पादनाचा राजस्थानचा पहिला क्रमांक नुकताच आलेला आहे. राजस्थान या एकट्या राज्याचा राष्ट्रीय वाटा हा 47.53% इतका ठरलेला आहे. दुसरे राज्य आहे म्हणजे लोकर उत्पादनामध्ये दुसरे सर्वाधिक राज्य आहे जम्मू काश्मीर, तिसरे राज्य आहे कर्नाटक, चौथे तेलंगणा, पाचवे गुजरात आणि सहावे महाराष्ट्र. भारताची एकूण मेंढींची संख्या आहे 77.4 दशलक्ष आणि यापासूनच लोकरीचं उत्पादन केलं जातं. जागतिक क्रमांक किती आहे? तर मेंढीच्या जागतिक संख्येमध्ये भारताचा क्रमांक दुसरा आहे, तर लोकर उत्पादनामध्ये मात्र 9वा आहे. आणि लक्षात घ्या, राजस्थान, जम्मू काश्मीर, गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश ही राज्य एकूण 85.98% लोकरीचं उत्पादनामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे हेच पर्टिक्युलर राज्य खूप मोठ्या प्रमाणात लोकरीचं उत्पादन करतात. पुढचा प्रश्न, 2026 हिवाळी ऑलिम्पिक कुठे आयोजित झालेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मिलान. अभिनव बिंद्रा आता हा सध्या पुन्हा एकदा चर्चेमध्ये असलेला खेळाडू आहे. अभिनव बिंद्राला आता ज्योत घेण्याचा सन्मान मिळालेला आहे. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राला ज्योत घेण्याचा सन्मान मिळाला. ठिकाण आहे मिलान आणि कोर्टिना डी अँपेजो, इटली. 5 फेब्रुवारी 2026 या दिवशी याचा उद्घाटन समारंभ पार पडला. या हिवाळी ऑलिम्पिकचा कालावधी आहे 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी. इटलीमध्ये होणारे हे चौथे हिवाळी ऑलिम्पिक आहे आणि अभिनव बिंद्राला भारतातर्फे आता याचा ज्योत घेण्याचा सन्मान मिळालेला आहे. अभिनव बिंद्राची कामगिरी काय? तर बीजिंग 2008 मध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये त्याने सुवर्ण पदक जिंकलेले होते. तर अभिनव बिंद्रासाठी हे दुसरे टॉर्च बेअरिंग आहे. म्हणजेच पहिल्यांदा पॅरिस 2024 समर ऑलिम्पिकसाठी देखील अभिनव बिंद्रा यांचीच निवड झालेली होती. तर लक्षात ठेवा, हिवाळी ऑलिम्पिक जे मिलान या ठिकाणी झालेले आहे, यामध्ये टॉर्च बिअरिंग हे कोणासाठी कोण भारतातर्फे कोणी केलेले आहे? तर लक्षात ठेवा, अभिनव बिंद्रा या खेळाडूंनी केलेले आहे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, एकूण मेंढीच्या संख्येमध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पहिला, पर्याय क्रमांक 2 दुसरा, पर्याय क्रमांक 3 पाचवा आणि पर्याय क्रमांक 4 9वा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.